प्रजासत्ताक दिनानिमित्त बुधगावमध्ये एक खूपच प्रेरणादायी कार्यक्रम होतोय. हा फक्त एक कार्यक्रम नाहीये, तर हा आहे समता, सन्मान आणि सहभागाचा एक मोठा उत्सव. याचं आयोजन केलंय परीस फाउंडेशन आणि त्यांच्या परीस दिव्यांग संस्थेने. यामागचा उद्देश आहे दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देणं. चला तर मग बघूया इथे कोणत्या खास स्पर्धा आयोजित केल्या आहेत. इथे रांगोळी, चित्रकला स्पर्धा आहेत आणि गंमत म्हणून संगीत खुर्चीचा खेळही आहे. एवढंच नाही तर पासिंग बॉल आणि स्पर्शज्ञान यांसारख्या विशेष स्पर्धासुद्धा आहेत. प्रत्येक गटातल्या विजेत्यांना तब्बल 1,000 रुपयांचं रोख बक्षीस मिळणार आहे. आणि हो, यासोबतच खूप सारी आकर्षक उत्तेजनार्थ बक्षिसंसुद्धा आहेत. पण मग या स्पर्धांमध्ये नक्की कोण सहभागी होऊ शकतं? चला जाणून घेऊया. दिव्यांगत्वाच्या टक्केवारीनुसार स्पर्धकांसाठी 3 वेगवेगळे गट तयार केले आहेत. आता सर्वात महत्त्वाचं, कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण काय आहे ते पाहू. तारीख आहे 26 जानेवारी, म्हणजेच प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधला आहे. कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 5 पर्यंत चालेल. आणि ठिकाण आहे बुधगावमधलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर, जे गाव भागात आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास या क्रमांकावर संपर्क साधता येईल. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत डॉक्टर अजित पाटील आणि हा त्यांचा नंबर आहे. तसंच अध्यक्ष विनायक भाकरे यांच्याशीही या नंबरवर बोलता येईल. खरंच हा कार्यक्रम दाखवून देतो की कला आणि कौशल्यावर प्रत्येकाचा हक्क आहे, नाही का?